पवित्र पोर्टलला टेट 3 2025चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Google Chrome या वेब ब्राउझरवर क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यातील सर्च बॉक्समध्ये आपल्याला HTTPS टेट 2025 हे टाईप करावं लागेल. मित्रांनो, सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर आपल्यासमोर टीचर रिक्रुटमेंट हा ऑप्शन दिसतील. त्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, न्यू विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्यासमोर विकसित महाराष्ट्र 2047 हा डायलॉग बॉक्स दिसतोय. त्याला आपल्याला सर्वप्रथम क्लोज करावं लागेल. हा बॉक्स मी इथून क्लोज करत आहे. क्लोज केल्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. मित्रांनो, रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला लॉग इन आणि रजिस्टर हिअर हे दोन ऑप्शन दिसतील. सर्वप्रथम आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी रजिस्टर हिअर या ऑप्शनमधून आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन या डायलॉग बॉक्सचा वापर करू शकता. मला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असल्यामुळे रजिस्टर हिअर या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. रजिस्टर हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाला दिसेल. हा डायलॉग बॉक्स चेक टेट 2025 डिटेलचा असेल. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुम्हाला टेट रोल नंबर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा टेट रोल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा टेट रोल नंबर इथे टाईप करून घेत आहे. टेट रोल नंबर टाकून घेतल्यानंतर बाजूला तुम्हाला टेट रजिस्ट्रेशन नंबरचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमचा टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा टेट रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घेत आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला समोर चेक टेट डिटेल हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुमचा डिटेल आणि तुमचा स्कोअर टेट 2025चा शो होतील. त्यानंतर मित्रांनो डिक्लेरेशनचा चेकबॉक्स दिसेल. त्यावरती तुम्हाला चेकमार्क द्यायचा आहे. तुमची माहिती करेक्ट आणि ट्रू असेल तर तुम्हाला इथे चेकमार्क द्यायचा आहे. माझी माहिती पूर्ण करेक्ट आणि ट्रू असल्यामुळे मी इथे चेकमार्क देत आहे. चेकमार्क दिल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन डायलॉग बॉक्स येतील. इंटर रजिस्टर्ड मोबाईल नंबर येते. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे टाईप करून घेत आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इंटर कॅप्चा कोडमध्ये तुम्हाला तुमचा जो काही कॅप्चा दिलेला असेल तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP टू व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाला दिसेल. इंटर OTP येते. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर जो काही OTP गेलेला असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा OTP इथे टाकून घेत आहे. मित्रांनो, OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन इंटर कॅप्चा कोड हा दिसेल. यामध्ये तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला असेल तो इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी माझा इथे कॅप्चा व्यवस्थित टाकून घेत आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. यामध्ये काही माहिती बाय डिफॉल्ट येतील जे 2025चा टेटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फिलअप करताना उमेदवारांनी जी नोंद केली आहे त्यानुसार असेल. त्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी क्वेश्चनचा डायलॉग बॉक्स दिसतील. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही सिक्युरिटी क्वेश्चन विचारेल तो इथून निवडून घ्यायचा आहे. मी माझा सिक्युरिटी क्वेश्चन इथे निवडून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो सिक्युरिटी क्वेश्चन निवडून घेतल्यानंतर बाजूला सिक्युरिटी क्वेश्चन्स आन्सर हा ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला तुम्ही जो काही सिक्युरिटी क्वेश्चन चूज केला आहे त्याचा आन्सर द्यायचा आहे. मी माझे आन्सर इथे देत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बाजूला पासवर्ड डिटेल हा ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, क्रिएट पासवर्ड जनरेट करताना किंवा क्रिएट करताना तुम्हाला व्यवस्थित पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. मी विद्यार्थ्यांना रिकमेंडेड करेल pass@123 हा पासवर्ड जनरेट करावा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पासवर्ड जनरेट करतेवेळी पासचा P कॅपिटल घ्यायचा आहे, बाकी स्मॉल घ्यायचा आहे. पासवर्ड मित्रांनो जनरेट केल्यानंतर बाजूला तुम्हाला कन्फर्म पासवर्डचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे. मित्रांनो, पासवर्ड कन्फर्म करून घेतल्यानंतर तुम्हाला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर तुमच्यासमोर कॅप्चा डिटेल हा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला बाजूला जो काही कॅप्चा दिला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झाला दिसेल. हा डायलॉग बॉक्स मित्रांनो सक्सेसफुल रजिस्ट्रेशनचा असेल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबरचा. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ही नवीन विंडो लॉग इन ID आणि पासवर्डची असेल. मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काही लॉग इन ID तुम्ही फोटो काढून ठेवलेला असेल तो लॉग इन ID इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा मित्रांनो लॉग इन ID इथे टाईप करून घेत आहे. मित्रांनो, लॉग इन ID येते. तुम्हाला तुमचा लॉग इन ID इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा लॉग इन ID इथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो पासवर्ड येते. तुमचा पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा पासवर्ड इथे टाकून घेत आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला
कॅप्चा कोडचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला जो काही कॅप्चा कोड दिलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी माझा कॅप्चा कोड इथे टाकून घेत आहे. कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लॉग इनचा ऑप्शन दिसतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाले दिसेल. मित्रांनो तुम्हाला कॅप्चाचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये तुम्हाला जो काही कॅप्चा दिला असेल तो व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मी माझा कॅप्चा इथे व्यवस्थित टाकून घेत आहे. मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला ॲस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर मित्रांनो इंटर OTP येते. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो काही OTP गेलेला असेल तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या मोबाईल नंबरचा OTP इथे टाकून घेत आहे. मित्रांनो OTP टाकून घेतल्यानंतर तुमच्यासमोर इंटर कॅप्चा कोडचा डायलॉग बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जो काही कॅप्चा कोड दिलेला असेल तो कॅप्चा व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर व्हेरीफाय OTPचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे. तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ती विंडो मित्रांनो पर्सनल डिटेलची असेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मार्टियल स्टेटस हा ऑप्शन फिलअप करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो मी मार्टियल स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमचं मार्टियल स्टेटस इथून चूज करून घ्यायचं आहे. तुमचं मार्टियल स्टेटस जे काही असेल ते इथून चूज करू शकता. मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. मी अनमॅरिड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन हा ऑप्शन दिसतोय. तुम्हाला चिल्ड्रन जे काही असेल ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. ज्यांनी अनमॅरिड केलं आहे त्यांनी 0 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो अपलोड करण्यासाठी अपलोड फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड फोटो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. यामध्ये सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड हा ऑप्शन दिसतोय. तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यानंतर तुमचा फोटो ज्या फोल्डरमध्ये सेव्ह असेल त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. माझा फोटो पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी पिक्चर या फोल्डरवर क्लिक करत आहे. मित्रांनो पिक्चर या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर फाईल नेममध्ये तुमचा फोटो ज्या नावाने फाईल सेव्ह केली आहे ते नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि ते नाव इथून चूज करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो फाईल चूज केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो इथे अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला फोटो अपलोड झालेला दिसेल. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझा फोटो इथे अपलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अपलोड साइन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाले दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड करण्यासाठी आपल्याला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुमची सिग्नेचर ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. माझी सिग्नेचर पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी पिक्चर या फोल्डरवर क्लिक करत आहे. फाईल नेममध्ये तुमची सिग्नेचर ज्या नावाने सेव्ह केलेली आहे ते नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि ते नाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली सिग्नेचर इथे अपलोड झालेली दिसेल. मित्रांनो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे आणि नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28/3/2006 यावरती आपल्याला 0 ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कारण की आपण अनमॅरिड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. मित्रांनो रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल जी ॲड्रेस डिटेलची असेल. मित्रांनो यामध्ये आपल्याला ॲड्रेसची काही डिटेल ऑलरेडी फिलअप केलेली दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला तालुका इथून चूज करून घ्यायचा आहे. तालुका चूज करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा तालुका इथून चूज करून घ्यायचा आहे. मी माझा तालुका इथून चूज करत आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूला विलेज ॲट पोस्टचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये तुमचं पोस्ट इथे टाईप करून घ्यायचं आहे. मित्रांनो पोस्ट टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर तुमच्यासमोर करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा डायलॉग बॉक्स दिसतील. जर का मित्रांनो तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर का सेम असेल तर एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. माझा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सारखा असल्यामुळे मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. एस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन दिसतो. यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन झाली दिसेल जी कॅटेगरी डिटेलची असेल. यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी डिटेल इथे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फिलअप करून घ्यायची आहे. मित्रांनो ॲड्रेस फिलअप केल्यानंतर तुमच्यासमोर कॅटेगरी डिटेल हा ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची डिटेल फिलअप करायची आहे. मित्रांनो फर्स्ट ऑप्शन तुम्हाला आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र हा ऑप्शन दिसतोय. तुम्ही जर का महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो अपलोड डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र हा ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या डोमिसाइलची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या डोमिसाइलचा सर्टिफिकेट नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. मी माझा डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर इथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सर्टिफिकेट इश्यू डेटचा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये मित्रांनो तुम्ही ज्या तारखेला डोमिसाइल सर्टिफिकेट इश्यू केलं आहे ती तारीख इथून चूज करून घ्यायची आहे. मी माझ्या डोमिसाइलची इश्यू डेट इथून चूज करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं डोमिसाइल अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करावं लागेल. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाला दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला ब्राउज ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल.
ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. तुमचा डोमेसियल ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्या फोल्डरवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. माझा डोमेसियल डेस्कटॉप या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डेस्कटॉप या फोल्डरवर क्लिक करत आहे. त्यानंतर माय डॉक्युमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. माय डॉक्युमेंट या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो माय डोमेसियल या ऑप्शनवर क्लिक करून ओपन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं डोमेसियल इथे अपलोड झालेलं दिसेल. मित्रांनो तुमचं डोमेसियल अपलोड झालं की नाही हे बघण्यासाठी व्ह्यू सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. व्ह्यू सर्टिफिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं डोमेसियल इथे अपलोड झालेलं दिसेल. व्यवस्थित तुमचं डोमेसियल अपलोड झालं की नाही हे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेंटमधून तुम्हाला तुमची कॅटेगरीतून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी कॅटेगरीतून चूज करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो अपलोड कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेट डिटेल फिलअप करायचे आहे. सर्टिफिकेट नंबरमध्ये तुम्हाला तुमच्या कास्टचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घेत आहे. मित्रांनो सर्टिफिकेट नंबर टाकून घेतल्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट विचारेल. यामध्ये तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू केला आहे ती डेट इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझ्या कास्ट सर्टिफिकेटची इश्यू डेट इथून सिलेक्ट करून घेत आहे. मित्रांनो कास्ट सर्टिफिकेटची इश्यू डेट सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी अपलोड सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. अपलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाले दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. मित्रांनो ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाले दिसेल. तुम्हाला डेस्कटॉपमधून तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेटतून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. मित्रांनो अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट इथे अपलोड झालेलं दिसेल. तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं की नाही हे बघण्यासाठी तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. मित्रांनो व्ह्यू सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट जो अपलोड झाला आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि क्लोज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑप्शन दिसतील. जर का तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. एस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अपलोड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यामध्ये सर्वात आधी सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू डेट विचारेल. तुमचं नॉन क्रिमिनल ज्या तारखेला इश्यू केला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझ्या नॉन क्रिमिनलची सर्टिफिकेट इश्यू डेट इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड सर्टिफिकेटवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. मित्रांनो ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. तुमचं नॉन क्रिमिनल तुम्हाला डेस्कटॉपमधून सिलेक्ट करावं लागेल आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. यावरती आपल्याला अपलोड करावं लागेल. अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे. अपलोड झालेलं सर्टिफिकेट जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला व्ह्यू सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. मी व्ह्यू सर्टिफिकेट ऑप्शनवर क्लिक करत आहे. व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल ते शो होतील ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. डू यू हॅव फिजिकल डिसेबिलिटी जर का तुम्हाला शारीरिक अपंगत्व असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्हाला आर यू वुमेन जर का तुम्ही स्त्री असाल तर एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू एक्स सर्व्हिसमॅन जर का तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड जर का तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू अर्थक्विक अफेक्टेड जर का तुम्ही भूकंपग्रस्त असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू स्पोर्ट्समॅन जर का तुम्ही स्पोर्ट्समॅन असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू अंशकालीन जर का तुम्ही अंशकालीन असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू ऑर्फॅन जर का तुम्ही अनाथ असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आर यू फ्रॉम कंट्रोवर्शियल कर्नाटक 865 बॉर्डर विलेज जर का तुम्ही वादग्रस्त कर्नाटक बॉर्डरचे रहिवासी असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आर यू अ चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टम फार्मर जर का तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू अ वार्ड ऑफ फ्रीडम फायटर जर का तुम्ही फ्रीडम फायटर असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू अन एम्प्लॉय ऑफ इलेक्शन 1994 जर का तुम्ही 1994च्या इलेक्शन डिपार्टमेंटचे कर्मचारी असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू अन एम्प्लॉय ऑफ सेन्सस 1991 तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर जाण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेलची इन्फॉर्मेशन विचारेल. तुम्हाला यामध्ये तुमचे एज्युकेशनल डिटेल फिलअप करायचे आहे. क्वालिफिकेशन टाईपमध्ये तुम्हाला सर्वात आधी SSCची डिटेल फिलअप करायची आहे. त्यासाठी तुम्हाला ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करावं लागेल. ॲड क्वालिफिकेशन डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सर्वात आधी सर्टिफिकेट और डिग्री विचारेल. यामध्ये SSC बाय डिफॉल्ट असेल. त्यानंतर मीडियममध्ये तुमचं शिक्षण ज्या मीडियममध्ये झालं आहे तो मीडियम इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. माझं शिक्षण मराठीमध्ये झालं असल्यामुळे मी मराठी सिलेक्ट करून घेत आहे.
त्यानंतर इन सर्टिफिकेट ऑर डिग्री फ्रॉम महाराष्ट्र. जर का तुम्ही 10वीची परीक्षा महाराष्ट्र बोर्डमधून दिली असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये महाराष्ट्र बाय डिफॉल्ट राहतील. त्यानंतर बोर्ड और युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ज्या बोर्डमधून 10वीची परीक्षा दिली आहे तो बोर्ड तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा बोर्ड इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर मार्क ऑप्टेनमध्ये तुम्हाला तुमचे मार्क इथे टाकून घ्यायचे आहे. मार्क आउट ऑफमध्ये तुमचे टोटल मार्क इथे टाकून घ्यायचे आहे. टोटल मार्क टाकल्यानंतर पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचे पर्सेंटेज इथे निघून येतील. त्यानंतर तुम्हाला ग्रेड इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा ग्रेड इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर पासिंग क्लासमध्ये तुमचा क्लास इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असेल तर सेकंड क्लास. मी माझा पासिंग क्लास सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर रिझल्ट डेट्समध्ये तुमचा रिझल्ट ज्या तारखेला लागला ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर फर्स्ट लँग्वेजमध्ये तुमची फर्स्ट लँग्वेज इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घेत आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेकंड लँग्वेज तुमची जी सेकंड लँग्वेज असेल ती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. थर्ड लँग्वेजमध्ये मित्रांनो तुमची थर्ड लँग्वेज जी काही असेल ती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटमध्ये सर्टिफिकेट नंबर येते, तुमच्या मार्कशीटचा सर्टिफिकेट नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो सर्टिफिकेट नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेटमध्ये तुमचं सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू केलं आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी तारीख इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्याला समोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन होतील. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोडमध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. तुमची मार्कशीट ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. माझी मार्कशीट डेस्कटॉपवरती सेव्ह असल्यामुळे मी डेस्कटॉप या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला माय डॉक्युमेंट या फोल्डरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर SSCची मार्कशीट आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो मार्कशीट अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 10वीची मार्कशीट इथे अपलोड केलेली आहे. मित्रांनो अपलोड केलेली मार्कशीट बघायची असेल तर आपल्याला व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीटवरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 10वीची मार्कशीट शो होतील. तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे. व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला क्लोज करावं लागेल. मित्रांनो मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 10वीची इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. 12वीची इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी मित्रांनो आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सर्टिफिकेट अँड डिग्रीमधून तुम्ही ज्या फॅकल्टीमधून बिलॉंग करत असेल ती फॅकल्टी इथून निवडून घ्यायची आहे. मी HSC कॉमर्स या फॅकल्टीमधून बिलॉंग करत असल्यामुळे मी HSC कॉमर्सवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मीडियममधून तुमचं मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र. जर का तुम्ही महाराष्ट्रातून डिग्री संपादन केली असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो बोर्ड युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये बाय डिफॉल्ट महाराष्ट्र ऑप्शन येतील. त्यानंतर बोर्ड और युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ज्या बोर्डमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे ते बोर्ड इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून एज्युकेशन घेतल्यामुळे मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर मित्रांनो मार्क ऑप्टेनमध्ये तुम्हाला जे काही 12वीमध्ये मार्क्स मिळाले ते मार्क इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आउट ऑफ मार्कमध्ये तुम्हाला तुमचे टोटल मार्क इथे टाईप करून घ्यायचे आहे. मित्रांनो टोटल मार्क टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजचं ऑप्शन दिसतील. तुम्हाला पर्सेंटेजवर क्लिक करावं लागेल. पर्सेंटेजवर क्लिक केल्याबरोबर बाय डिफॉल्ट तुमचे पर्सेंटेज इथे शो होतील. त्यानंतर मित्रांनो ग्रेडमधून तुमचा जो काही ग्रेड असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा ग्रेड इथून सिलेक्ट करून घेत आहे. ग्रेड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पासिंग क्लासमध्ये तुमचा जो काही क्लास असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर रिझल्ट डेटचं ऑप्शन येतील. ज्या तारखेला तुमचा रिझल्ट शो झाला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो लँग्वेज सिलेक्शनचे ऑप्शन येतील. फर्स्ट लँग्वेजमधून मित्रांनो तुमची फर्स्ट लँग्वेज इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सेकंड लँग्वेजचं ऑप्शन येतील. ती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटचं ऑप्शन येतील. सर्टिफिकेट नंबरमध्ये मित्रांनो तुमच्या मार्कशीटचा इथे सिरियल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या मार्कशीटचा सिरियल नंबर इथे टाकून घेत आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेटमधून तुम्हाला ज्या दिवशी सर्टिफिकेट इश्यू केला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझ्या सर्टिफिकेटची इश्यू डेट इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटमध्ये तुमची मार्कशीट इथे अपलोड करायची आहे. त्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोडमध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला HSCची मार्कशीट इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. HSCची मार्कशीट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन होतील. मार्कशीट अपलोड करण्यासाठी तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची मार्कशीट अपलोड होतील. मित्रांनो तुम्ही अपलोड केलेली मार्कशीट बघण्यासाठी तुम्हाला व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीट यावरती क्लिक करावं लागेल. व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन होतील. तुम्ही अपलोड केलेली मार्कशीट व्यवस्थित बघायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर तुम्हाला लँग्वेज स्टडी हे ऑप्शन येतील. हाव यू स्टडी बेंगाली लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट इन HSC. जर का तुम्हाला HSCला बेंगाली लँग्वेज असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी मित्रांनो नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो हॅव यू स्टडी कर्नाटक लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट इन HSC. तुम्हाला HSCमध्ये कर्नाटक लँग्वेज आहे का असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर हॅव यू स्टडी तेलुगू लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट इन HSC. तुम्हाला HSCमध्ये तेलुगू लँग्वेज असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो हॅव यू स्टडी गुजराती लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट इन HSC. तुम्हाला HSCला गुजराती लँग्वेज आहे का असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे.
त्यानंतर हॅव यू स्टडी सिंधी लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट इन HSC. तुम्हाला HSCला सिंधी लँग्वेज आहे का असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची HSCची इन्फॉर्मेशन अपडेट होतील. HSCची इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी आपल्याला ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करावं लागेल. ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन झाली दिसेल. सर्टिफिकेट ऑर डिग्रीमध्ये तुम्ही ज्या फॅकल्टीमधून बिलॉंग करत आहे ती फॅकल्टी इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो मीडियममधून तुमचं मीडियम इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इन सर्टिफिकेट ऑर डिग्री फ्रॉम महाराष्ट्र या ऑप्शनमधून तुम्ही जर महाराष्ट्रातून डिग्री संपादन केली असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. एस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये बाय डिफॉल्ट महाराष्ट्र हे ऑप्शन येतील. त्यानंतर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री कंप्लीट केली आहे ती युनिव्हर्सिटी इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. मार्क ऑप्टेनमध्ये तुम्हाला डिग्रीमध्ये जे काही मार्क्स मिळाले आहे ते इथून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आउट ऑफ मार्कमध्ये तुमचे टोटल मार्क इथे टाकून घ्यायचे. टोटल मार्क टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचे पर्सेंटेज इथे शो होतील. त्यानंतर मित्रांनो ग्रेडमध्ये तुम्हाला जो काही ग्रेड मिळाला असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पासिंग क्लासमध्ये मित्रांनो तुमचा क्लास इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट डेटमध्ये तुमचा रिझल्ट ज्या तारखेला शो झाला आहे ती रिझल्ट डेट इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर तुम्हाला मेन सब्जेक्ट इथून चूज करून घ्यायचा आहे. फर्स्ट मेन सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेकंड मेन सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सेकंड मेन सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिसरा मेन सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट डायलॉग बॉक्स दिसतील. सर्टिफिकेट नंबर येते मित्रांनो तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेटमध्ये तुमचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ज्या तारखेला इश्यू केला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट येथे मार्कशीट अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू विंडो ओपन झाली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यामधून तुम्हाला ग्रॅज्युएशनची मार्कशीट सिलेक्ट करावी लागेल. मार्कशीट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर मार्कशीट अपलोड करण्यासाठी अपलोड या बटनावरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुमची मार्कशीट इथे अपलोड झालेली आहे. अपलोड केलेली मार्कशीट बघण्यासाठी व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन डायलॉग बॉक्स येतील. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अपलोड केलेली मार्कशीट तुम्हाला इथे बघता येतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लोज या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करावं लागेल. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस आणि नोचा डायलॉग बॉक्स येतील. तुम्ही जर का माहिती व्यवस्थित फिलअप केली असेल तर एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन अपडेट झाली आहे. तुम्हाला जर का पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन फिलअप करायची असेल तर क्वालिफिकेशन टाईपमधून पोस्ट ग्रॅज्युएशन हे सिलेक्ट करावं लागेल. मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲड क्वालिफिकेशन डिटेलवर क्लिक करावं लागेल. ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. न्यू डायलॉग बॉक्स ओपन झाल्यानंतर मित्रांनो सर्टिफिकेट ऑर डिग्रीमधून तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री इथून सिलेक्ट करून घेत आहे. मित्रांनो तुमचं जर MCOM असेल तर MCOM, MSc असेल तर MSc, MBA असेल तर MBA तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो मीडियममधून तुमचं मीडियम इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इन सर्टिफिकेट ऑर डिग्री फ्रॉम महाराष्ट्र या ऑप्शनमध्ये तुम्ही जर का महाराष्ट्रातून डिग्री संपादन केली असल्यास एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी एस ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये बाय डिफॉल्ट महाराष्ट्र हे ऑप्शन येतील. त्यानंतर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी या ऑप्शनमध्ये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री संपादन केली असेल त्या युनिव्हर्सिटीचं नाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मार्क ऑप्टेन येथे तुम्हाला डिग्रीमध्ये जे काही मार्क्स मिळाले ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आउट ऑफ मार्कमध्ये तुम्हाला टोटल मार्क येथे टाकून घ्यायचे आहे. टोटल मार्क टाकून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर तुमचे पर्सेंटेज बाय डिफॉल्ट इथे शो होतील. त्यानंतर मित्रांनो ग्रेडमधून तुमचा ग्रेड इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो ग्रेड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पासिंग क्लासमध्ये तुमचा जो काही क्लास असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट डेट येते तुमचा निकाल ज्या तारखेला लागला आहे ती निकालाची तारीख म्हणजेच रिझल्टची तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये सर्टिफिकेट नंबर येते तुम्हाला तुमच्या मार्कशीटचा सर्टिफिकेट नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेटमध्ये तुमच्या सर्टिफिकेटचा इश्यू दिनांक इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट येते तुम्हाला तुमची मार्कशीट अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. तुमचं मार्कशीट ज्या फोल्डरमध्ये आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. माझी मार्कशीट डेस्कटॉपमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डेस्कटॉप या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर माय डॉक्युमेंट हा फोल्डर दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करून तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर फाईल नेममध्ये तुमची फाईल ज्या नावाने सेव्ह केली आहे ते फाईल नेम इथे टाकून घ्यायचं आहे आणि तुमची फाईल सिलेक्ट केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. तुमची मार्कशीट अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची मार्कशीट इथे अपलोड झाली दिसेल. अपलोड केलेली मार्कशीट बघायची असेल तर तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो तुमची मार्कशीट इथे अपलोड झालेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल.
क्लोज केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन अपडेट केली आहे. तुमची अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेलची असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल फिलअप करायची आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल यामध्ये डी.एड आणि बी.एड या संबंधी माहिती असेल. डी.एड आणि बी.एडची माहिती फिलअप करण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन टाईपमधून तुम्हाला डी.एड आणि बी.एड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मला बी.एडची माहिती फिलअप करायची असल्यामुळे मी सिलेक्टमधून ग्रॅज्युएशन हा ऑप्शन चूज करत आहे. ग्रॅज्युएशन ऑप्शन चूज केल्यानंतर मित्रांनो माहिती फिलअप करण्यासाठी ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. सर्टिफिकेट और डिग्रीमधून तुमची डिग्री इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. माझी डिग्री बी.एड असल्यामुळे मी बी.एड हा ऑप्शन चूज करत आहे. मित्रांनो डिग्री चूज केल्यानंतर बाजूला तुम्हाला मीडियम हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुमचं शिक्षण ज्या मीडियममध्ये झालेलं आहे तो मीडियम इथून चूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर इन सर्टिफिकेट और डिग्री फ्रॉम महाराष्ट्र हा ऑप्शन दिसेल. तुम्ही जर तुमची डिग्री महाराष्ट्रातून पूर्ण केली असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. बोर्ड और युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये बाय डिफॉल्ट महाराष्ट्र हे ऑप्शन राहतील. त्यानंतर बोर्ड और युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं एज्युकेशन कंप्लीट केलं आहे तो बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझी युनिव्हर्सिटी इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर मार्क ऑप्टेनमध्ये तुमचे बी.एडचे मार्क इथे टाकून घ्यायचं आहे. आउट ऑफ मार्कमध्ये तुमचे एकूण मार्क इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर तुमचे बाय डिफॉल्ट पर्सेंटेज येथे शो होतील. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. ग्रेडमधून मित्रांनो तुमचा जो काही ग्रेड असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पासिंग क्लासमध्ये तुमचा क्लास इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट डेट हा ऑप्शन येतील. मित्रांनो रिझल्ट डेटमध्ये तुमचा रिझल्ट ज्या तारखेला लागला आहे ती निकालाची तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नंबर ऑप्शन दिसेल. तुम्हाला यामध्ये तुमच्या मार्कशीटचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो सर्टिफिकेट नंबर टाकून घेतल्यानंतर तुमच्या राईट साईडला सर्टिफिकेट इश्यू डेट हा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये मित्रांनो तुमचं सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मार्कशीट अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोडमध्ये मार्कशीट अपलोड करण्यासाठी आपल्याला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. फाईल नेममध्ये मित्रांनो तुमची फाईल ज्या नावाने सेव्ह केली आहे ते फाईल नेम इथे टाईप करून घ्यायचं आहे. फाईल नेम टाकून घेतल्यानंतर तुमची फाईल सिलेक्ट करून ओपन करावं लागेल. फाईल ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. आपली मार्कशीट अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपली मार्कशीट अपलोड झालेली आहे. अपलोड केलेली मार्कशीट तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्याला व्ह्यू सर्टिफिकेटवरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो व्ह्यूमधून आपण अपलोड केलेली मार्कशीट बघू शकतो. त्यानंतर आपल्याला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लोज केल्यानंतर बी.एडची इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. मित्रांनो बी.एडची इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुमच्याकडे जर का कम्प्युटर डिप्लोमा असेल आणि कम्प्युटर संदर्भात इन्फॉर्मेशन फिलअप करायची असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन टाईपमधून कम्प्युटर लिटरसी हा ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करावं लागेल. ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. सर्टिफिकेट और डिग्रीमधून तुम्हाला अदर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अदर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अदर सर्टिफिकेट और डिग्रीमध्ये तुमचा जो काही डिप्लोमा असेल जो काही कम्प्युटर कोर्स असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आहे. माझ्याकडे MSc डिप्लोमा असल्यामुळे मी MSc टाईप करून घेत आहे. MSc टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो बाजूला तुम्हाला मीडियमचं ऑप्शन विचारेल. मीडियममधून तुमचं एज्युकेशन ज्या मीडियममध्ये झालं ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इन सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र जर का तुम्ही डिप्लोमा महाराष्ट्रातून घेतला असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो बोर्ड और युनिव्हर्सिटी स्टेटसमध्ये बाय डिफॉल्ट महाराष्ट्र येतील. त्यानंतर बोर्ड और युनिव्हर्सिटीमधून तुमचं बोर्ड इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. माझं बोर्ड MSBT असल्यामुळे मी MSBT ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मार्क ऑप्टेन येते. तुमचे मार्क इथे टाकून घ्यायचे आहे. आउट ऑफ मार्कमध्ये तुम्हाला टोटल मार्क टाकायचे. टोटल मार्क टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचे पर्सेंटेज इथे शो होतील. त्यानंतर ग्रेडमधून तुम्हाला तुमचा ग्रेड इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासिंग क्लासमध्ये तुम्हाला तुमचा पासिंग क्लास इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट डेट येते. तुम्हाला तुमच्या रिझल्टची डेट इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझ्या रिझल्टची डेट इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या डिप्लोमाचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेटमध्ये ज्या तारखेला सर्टिफिकेट इश्यू केला आहे ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट मार्कशीटमध्ये तुम्हाला तुमचा डिप्लोमा अपलोड करायचा आहे. त्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड यामध्ये डिप्लोमा अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. ब्राउज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. यामधून तुमचा डिप्लोमा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा अपलोड करण्यासाठी तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा डिप्लोमा इथे अपलोड झालेला आहे. अपलोड केलेला डिप्लोमा बघायचा असेल तर आपल्याला व्ह्यू सर्टिफिकेट आणि मार्कशीटवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डिप्लोमा शो होतील. त्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लोज केल्यानंतर मित्रांनो तुमची इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर कम्प्युटरची इन्फॉर्मेशन अपडेट झालेली दिसेल. कम्प्युटर लिटरसीची इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन झालेली दिसेल. ती TETची असेल. यामध्ये मित्रांनो आपल्याला TETची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे.
क्वालिफाय फॉर TAT. जर का तुम्ही TAT क्वालिफाय केलेली असेल त्यास करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर CTETचा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये तुम्हाला CTETची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. क्वालिफाय फॉर CTET. जर का तुम्ही CTET क्वालिफाय केली असेल त्यास करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करत आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यामध्ये तुम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला आहे त्याची सविस्तर इन्फॉर्मेशन त्यामध्ये दाखवण्यात येतील. त्यासाठी तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म बघायचा आहे. मित्रांनो तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास तुम्ही एडिट करू शकता, अदरवाईज रुलरच्या साहाय्याने खाली येऊ शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये डिक्लेरेशन सविस्तर वाचायचं आहे आणि चेकबॉक्समध्ये चेकमार्क द्यायचा आहे. मित्रांनो चेकमार्क दिल्यानंतर सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर इन्फॉर्मेशनचा एस ऑर नो वाला डायलॉग बॉक्स दिसतील. तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर तुमच्यासमोर व्हेरीफाय OTPचा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो काही OTP गेला असेल तो इंटर OTP इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा इंटर OTP इथे टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो खाली इंटर कॅप्चाचा कोड दिसतील. यामध्ये तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला आहे तो व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन झाली दिसेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा ॲप्लिकेशन फॉर्म येथे दाखवण्यात येतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघितला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.